नमस्कार मित्रांनो, KGTK या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो। आज मी या व्हिडिओमध्ये आपल्याला 5-in-1 युनिव्हर्सल स्विच सॉकेट कॉम्बो या बोर्डची वायरिंग कशा पद्धतीने करायची याबद्दल मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे। सर्वप्रथम आपल्याला हा बोर्ड खोलून घ्यायचा। खोलल्यानंतर बघा आपल्याला इथून इथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला कनेक्शन करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला एक छोटी तार घ्यायची। आता वर जे दिसतंय आपल्याला तिथून तर आपल्याला खालीपर्यंत अशा पद्धतीनं एक वायर लावून कनेक्शन करून घ्यायचं। स्क्रू चांगले टाईट करायचे अशा पद्धतीनं। त्यानंतर आपल्याला इथून इथपर्यंत म्हणजे स्विचपासून सॉकेटपर्यंत अशा पद्धतीने एक छोटी तार लावून आपल्याला कनेक्शन करून घ्यायचं आहे। हे सोप्या पद्धतीने कनेक्शन आपण घरच्या घरी करू शकतो, कारण आपण मार्केटमधून ज्यावेळेस हे बोर्ड आणतो त्यावेळेस काही बोर्डला वायरिंग केलेली नसते, काहीला केलेली असते। आता ह्या बोर्डला वायरिंग केलेली नव्हती। आता अशा पद्धतीने आपलं कनेक्शन झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला बघा हे जे वरी जे दोन वायर दिसते हे आपले इंडिकेटर। आता एक इंडिकेटरचं वायर आपण इथं कनेक्ट करणार आहोत आणि एक ह्या साईडला कनेक्ट करणार आहोत। याचं कारण असं की ज्यावेळेस आपण बट स्विच चालू करू त्यावेळेस इंडिकेटर लागेल। इंडिकेटर लागलं म्हणजे आपल्याला हे चालू होऊन जाईल। इंडिकेटर लागलं म्हणजे आपला सॉकेट चालू झालेले। तर अशा पद्धतीने आपल्याला वरून जे एक पिन घेतलेली आहे, पिनाला 3 वायर जोडलेली। आता एक लाल, काळं आणि हिरव्या कलरचं वायर। आता आपल्याला लाल कलरचं आपलं वायर जोडून घ्यायचं। आता आपल्याला ही वरी इथे लाल कलरचं वायर आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता इथून करंट अशा पद्धतीने खाली येऊ शकतं। आता त्यानंतर आपल्याला ह्या सॉकेटच्या खालच्या टोकाला इथं काळ्या कलरचं वायर आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। हे वायर आपण आता जोडून घेतलेलं आहे। स्क्रू चांगले टाईट करायची। त्यानंतर जे उरलं आपलं एक वायर, जी हिरो वायर, हे वायर आपल्याला सॉकेटच्या वरच्या टोकाला म्हणजे तिसऱ्या पिनाला आपल्याला जोडून घ्यायचे अशा पद्धतीनं। आता हे आपलं कनेक्शन झालेलं आहे बघा कंप्लीट। हे कनेक्शन आपण कंप्लीट झालेलं आहे। स्क्रू लावून घ्यायचे आपल्याला चारी पण। त्यानंतर आपल्याला एक जे पिन आपण हे त्याच्यात आपल्याला लाईन याच्यामध्ये चालू करणे। आता वरून आपण लाईन चालू केली। आता स्विच ऑन केलं त्यावेळेस इंडिकेटर पण लागू राहिलं आणि टेस्टर पण लागू राहिलं। आणि हा आहे फ्यूज आपला। एखाद्या दिवस काय होतं, काही लोड आला, काही शॉर्ट सर्किट झालं तर फ्यूज आपला कटतो। अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी कनेक्शन करू शकतो। धन्यवाद।